चंद्रशेखर. आता आम्ही आलो आहे देहूला दर्शनासाठी. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने. आज आषाढी एकादशी असल्यामुळे मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही घरून निघून पहिले गाथा मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. तुम्ही बघू शकता वातावरण खूप सुंदर होतं, थोडासा पाऊस पण चालू होता. हे मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहा शेजारील शिळा मंदिराजवळ आहे. अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरून नजरेत भरते. प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या अभंगाच्या वह्या धर्ममार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितलेल्या. तर या वह्या वरती येऊ नये म्हणून त्यांनी त्याला दगड बांधण्यास सांगितले. तर त्यानंतर 13 दिवसानंतर या वह्या दगडासहित वर तरंगून आल्या. या कथेच्या अनुषंगाने तुकाराम महाराजांचे अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य मूर्ती आहे. कडेच्या दुमजली दालनामध्ये संगमरवरावर तुकोबांचे अभंग कोरून भिंतीवर लावण्यात आलेले आहेत. आणि वरच्या मजल्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. याशिवाय तुकोबांचे 4 युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्ट देवता यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. तर हे अवतार सतयुगामध्ये भक्त प्रल्हाद व नरसिंह, त्रेतायुगामध्ये भक्त अंगद व श्रीरामराय, द्वापार युगामध्ये भक्त उद्धव व श्रीकृष्ण आणि कलियुगामध्ये संत नामदेव व श्री विठ्ठल यांच्या प्रतिमा आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर, अवडे निरंतर हेची ध्यान, मकरकुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीन. त्यानंतर आम्ही इंद्रायणी काठी आलो. देहूतील इंद्रायणी नदीचा काठ वारकरी संप्रदायासाठी खूप महत्त्वाचा आहे. येथे वारकरी मोठ्या संख्येने येतात आणि या नदीत स्नान करतात. या स्नानाला पहिले स्नान असेही म्हणतात. तुकाराम महाराजांचे अभंग ज्या डोहात बुडवण्यात आले तो डोही इंद्रायणी नदीच्या काठी आहे असे सांगितले जाते. त्यानंतर आम्हाला इकडे छोट्या विठ्ठल रुक्माईचं पण दर्शन झाले. त्यानंतर आम्ही इंद्रायणी काठावरून आलो तुकोबांच्या समाधी मंदिरामध्ये. तुकाराम महाराज समाधी मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे संत तुकाराम महाराजांनी समाधी घेतली असे मानले जाते. हे मंदिर देहू गावात आणि इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं आहे. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील एक महान वारकरी संत होते. त्यांनी रचलेले अभंग आजही लोकांना प्रेरणा देत आहेत. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि कर्मभूमी आहे. येथे त्यांनी अनेक अभंगांची रचना केली आणि लोकांना भक्ती मार्गाकडे वळवले. या मंदिराच्या परिसरात संत तुकाराम महाराजांनी समाधी घेतली आहे असे मानले जाते. त्यामुळे हे मंदिर वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इंद्रायणी नदीच्या काठी असलेले हे मंदिर शांत आणि निसर्गरम्य परिसरात आहे. मंदिराच्या परिसरात विठ्ठल रुक्मिणी, राम मंदिर
आणि इतर देवस्थाने देखील आहेत. येथे दरवर्षी आषाढी एकादशीला तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाते, ज्यामध्ये हजारो वारकरी सहभागी होतात. तर आज आषाढी एकादशी असल्यामुळे स्नेहलने स्पेशल फराळाचं ताट बनवलं होतं, तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.